नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय झी 24 तास. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आलेली आहे. भाजपचा 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला 65 ते 75 जागा द्यायला भाजप अनुकूल असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे. महाविकास आघाडीचं प्राबल्य असलेल्या भागात मतांची फाटाफूट झाल्यास त्याचा फायदा होईल असा अंदाज भाजपला आहे. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, बीएमसीसाठी भाजपनं 150 जागांचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काय या संदर्भातले अधिक डिटेल्स आहेत? खरं तर श्वेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या विभागनिहाय बैठका झाल्या. त्यामध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला होता. मुंबईमध्ये जरी भाजप महायुती म्हणून लढणार असेल तरी सुद्धा सर्वाधिक जागा जिंकून येणारा पक्ष बनण्यासाठी भाजपकडनं हे टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती आपल्याला कळते. 150हून अधिक जागांवरती आपले उमेदवार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असावेत याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 65 ते 70 किंवा 65 ते 75 जागा देण्यात याव्यात अशा प्रकारची सुद्धा तयारी भाजपकडनं केली जाते. जेणेकरून 150हून अधिक जागा जर भाजप लढला तर त्यामध्ये सहयोगी पक्षांना सुद्धा त्यांना अकोमोडेट करता येईल. महत्वाचा मुद्दा म्हणजे राज आणि उद्धव एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती जी संभाव्य युती होऊ घातली त्यामध्ये कुठेतरी एक मतांचं वेगळं समीकरण जोडण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडनं केला जातोय. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भागांमध्ये उद्धव, राज किंवा महाविकास आघाडीचं प्राबल्य असेल त्या भागांमध्ये विरोधी मतांची फाटाफूट कशा पद्धतीने होईल यासाठी सुद्धा काही वेगळे प्रयत्न भाजपकडनं केले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसून तयारी करायला सुरुवात केली हे यातून सिद्ध होते. मुळामध्ये आता शिवसेनेसोबत त्यांची युती कशा पद्धतीने होते आणि शिवसेनेसोबत जागांचं वाटप कसं होतं हे देखील पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी बांद्र्यामध्ये, मुंबईमध्ये महापौर आमचाच अशा पद्धतीची बॅनरबाजी शिवसेनेकडनं करण्यात आली. त्यामुळे महापौर आणि मुंबई महापालिकेची सत्ता यासाठी आता महाविकास आघाडी सोबतच्या युद्धामध्ये भाजपला शिंदेना सुद्धा अशा प्रकारे शिंदेसोबत सुद्धा एक प्रकारे ही लढाई सुप्त संघर्षाच्या माध्यमातून करावी लागेल हे यातून दिसते. त्यामुळे महायुतीचं चित्र नेमकं कसं असेल हे देखील पाहणं महत्वाचं असतं. धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.